नमस्कार मित्रांनो, आज पाहणार आहोत आपण शेळीपालनचं उत्पन्न किती आहे आणि येणं आहे का नाही, झिरोपासून स्टार्ट केलं याचा पूर्ण अनुभव पाहणार आहोत आपण. तुम्ही आहे का नाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पूर्ण सांगणार आहे स्टार्टपर्यंत. आपला 10 मिनिटाचा व्हिडिओ होईल हे. 101 नंबर. याच्यातली माहिती सांगणार आहे. तुम्ही जर चालू करत असाल तर हे व्हिडिओ नक्की बघा. चला सुरुवात करूया व्हिडिओला. तर याच्याकडे आता तुमच्याकडे टोटल किती बकऱ्या आहे? आता आमच्याकडे टोटल 100 बकऱ्या आहे. हो. आणि आता पिल्ले नाही म्हणलं तरी 100 पिल्ले आहेत. हां. एक शेळी वर्षाचं किती कमावून देते? एका वर्षाचं एक शेळी नाही म्हणलं हां. तरी 60,000 रुपये कमवते. 60,000 रुपये. हो. 4 पिल्ले होते तिचे. 4 पिल्ले होते. हां. कधी कधी 6 होते. 3 दिले तर. हां. महिन्याचं एकूण खर्च किती? एकूण त्याचा खर्च येतच नाही ना काहीच. काहीच येत नाही. काहीच नाही. काहीच नाही. हं. असं मस्त. स्वतंत्र चारल्यावर खर्च येत नाही. सोनं चालल्यावर काहीच खर्च येत नाही. हां. बाजून ठेवलं तर खर्च येते. मग जाती म्हणजे तुमच्याकडे किती शेळ्या आहे मग? आमच्याकडे जाती म्हणजे एकच जात आहे पूर्ण टोटल गावरान. गावरानी हां. पूर्ण? पूर्ण. आम्ही दुसरी जात नाही वापरत. हो का? हं. मग तुम्ही या दुधापासून म्हणजे शेळीचं दूध आणि शेणखत जे येते त्याच्यापासून किती कमावता तुम्ही? आम्ही दूध त्याचं काढतच नाही. काढतच ना? नाही. ते पिल्यालाच पाचतो. तेव्हाच पिलट राहते आमची. पिलेलेच पाचता? 3 महिन्याचं पिलू असलं की 5-6 हजाराचं पिलू जाते. हो का? हो. 8-9 महिन्याचं पिलू असलं की 7-8 हजार 9-10 हजाराचं किलो जाते. पावसाळ्याच्या 2 जागा असते आमच्या. हां. एक त्याची रात्रीची बांधायची, हां. एक दिवसानं बांधायची. म्हणजे ते रात्रीचं मुतलं बुवा ते दिवसभर सुकलं पाहिजे. अच्छा. हां. तेव्हा ते कोणती जागा पाहिजे या जातीला. या जातीला शिबिटचा कोटा पाहिजे नाही. हां. याला पाहिजे मातीचा कोटा. तेव्हा ते शेळी चांगली राहते, बिमार पडत नाही, काही नाही. शिबिटचा कोटा असला त्याला सर्दीवात होणार, त्याला पॅरालिस येणार, बिमाऱ्या वाढत जाते असं. थंडीच्या. शेळी पालनातनी कोणची म्हणजे जात कोणची घ्यायची? म्हणजे आपली तशी घेतली तर गावरानी पाहिजे. चाराचं असलं तर. हां. जर बांधून ठेवायचं असलं तर मग ते दुसरी जात पाहिजे. दुसरी कोणची? ते ठाणबंदीची. ठाणबंदीची. सरकारची काही योजना गिजनाच काही आहे का? सबसिडी गिफ्ट? आहे तशा हां. घेणार आले, पण आम्ही नाही घेतली. तुम्ही घेतली नाही? नाही. तर मग याच्यातली सगळ्यात मोठी चूक कोणची वा? म्हणजे त्यात तूप म्हणजे कसं आहे, हां. स्वतंत्र जर चालल्या हां. तर त्याच्यात फायदा आहे. हां. बाण थंडी जर असल्या हां. त्याच्यातली थोडा म्हणजे हे चूक आहे त्याच्यात. हां. त्याला खर्च येते. त्याला खर्च येते. आणि दुसरे येते रे? इतर म्हणजे याला खर्च येत नाही. येत नाही. याला काय मेहनत हां. आणि बिमार शिमार पडलं तर तेवढा खर्च फिरते याची. हां. पावसाळ्याचे याले घंटाभर ते चारायला भेटलं तरी चारा लागते, पण चारून आणं लागते. आणं लागते. हां. तुम्ही जर उपाशी बांधून ठेवल्या तर ते बोंबलणार, मग ते गाठून गेली बकरी, मग बिमार पडणार. त्याचा नियम असा आहे. मग जर आजारी जर पडल्यात शेळी म्हणजे बिमार पडल्या, बिमार पडली तर मग आपण दवाखाना करायचा त्याला. दवाखाना करायचा. हो. मग त्याला खर्च गिर्च किती? खर्च तेवढा काही येत नाही. हो. आपल्यावर आहे ते करणं. गोळ्या औषधं आपण घरी आणून ठेवायच्या नेहमी करता. हां. त्याला त्याच राजा आपण संडास बिनार लागली, समजा जुलाब लागली, मग हो का? त्याला जत वगैरे जर झालं तर महिन्यात त्याला हां. मग हे स्वतःचं औषध पाजा लागते. हां, बरोबर. मग ती बिमार पडत नाही, आजारी पडत नाही. मग हे पावसाळ्यात उन्हाळ्यातनी म्हणजे काळजी घ्यावी म्हणजे कशी घ्यायची मग? उन्हाळ्यातनी काळजी म्हणजे त्याची कसं आहे, त्याला पाहिजे थंडी सावली. थंडी सावली. हां. हां. एक चारून आणले बरोबर 4 वाजताच्या पुढं सोडायचे आपल्या. हां. चारून आणायच्या थंडीतच, हां. घरी बांधायच्या सावलीतच. हां. दिवसानं पाणी पाजायची काळजी घ्यायला लागते त्याला एक मेन. हां. सकाळी सोडले हां. 9-10 वाजताच्या घरी आल्या पाहिजे उन्हीच्या. त्याची काळजी काळजी ते घ्यायला लागते. मग डॉक्टर गिक्टर येते काय? डॉक्टर बोलायला ते येते, मग नाही तर मग आम्ही बोलावत नाही सहसा. नेहमी येते का? हो, कधी बी येते. हो का? त्याला काय फोन केला की डॉक्टर येते. ते आपल्यावर आहे. मग जास्त जर बिमार पडली तर डॉक्टर बोलावता नाही तर काही गरजच नाही. हो का? तापीच्या गोळ्या घरी द्यायच्या आपल्या. सर्दी जुलाब लागली तरी आपल्या गोळ्या देऊन प्रकार करून पाहायचा, नाही जमलं तर मग बोलवायचं. पण ते मी म्हणतो 10 म्हणजे आता जर आपला व्यवसाय सुरू करायचा असला नवीन जर पिढी तर 10 शेळ्यापासून सुरुवात करावं का? हो. 10 शेळ्यापासून. 10 शेळ्यापासून लय फायदा आहे. जास्त घेऊन फायदा नाही. एखादा जास्त घेतल्या तर मग ते लय भारी जाते.
आपल्याला. हो का? हां, 10च घेतल्या तर 10वरच 2 लाख रुपयाचं उत्पन्न दर वर्षाचं होते. हो का? मग म्हणजे तर 10च्या असतं ते एका वर्षातली तर 40 पिल्ले होते. मग किती पैशांनी आपण सुरू म्हणजे किती पैशांनी आता सुरू करू 10 शकतो? बकऱ्या जर घ्यायच्या म्हणल्या तर 15,000ची बकरी आहे, 18,000ची बी आहे, 20,000ची बी आहे, 10,000ची बी आहे. जसं हां. घेतल्या तशावर आहे ते. हो का? हं. मग त्याच्याने हिशोबला आता आपल्या 10 बकऱ्या कितीच्या होते बुवा? आता 15ची एक बकरी जर घेतली चांगली, हां. तर आता समजा 10 बकऱ्या आहे. 10 दिले 15. हां. अशा हिशोब लावायचा त्याचा. मग जर आता जे आता पोट्या जर शहरात जर करतो म्हटलं, आता हे खेड्यातले आता ते करते, पण शहरात जर करतो म्हटलं ते कसं? शहरात करतो म्हणलं तर त्याला मग एखादं शेत पाहावं लागते. हं. शेतात बी तिकडे त्याचं कोटा बांधावं लागते. शेतच पाहिजे पण. हां, शेड बांधून मग सिटीत कुठं जागा राहते? हो. घर असते लहान. कुठं करणार ते? खेडेगावात कसं आहे, जागा भरपूर असते. कुठे बांधू शकतो आपण? मग हे जर व्यवसाय सुरू केला आता, तर मग त्याला व्यवसायात यश मिळाले म्हणजे किती टाईम लागते बरं? वेळ किती त्याला टाईम तसं म्हणलं तर काहीच लागत नाही. फक्त त्याच्यामध्ये 1 वर्ष गेल्यावर त्याला हां. तिथून पूर्ण सुरुवात झाली. झाली. हो. 1 वर्ष जाऊ द्यावं लागते म्हणजे त्याला. कारण का 1 वर्ष हं. त्याला त्याचा फायदा भेटत राहते. जे पण कमी भेटते. हो. 1 वर्ष गेलं की पूर्ण फायदा भेटते. कारण का त्याच्या शेळीचं जे आपण विकत घेतो, त्याचा आपल्याला तेवढा फायदा हां. 1 वर्षातनी ते कव्हर करावं लागते. असं. आता 3 लाखाच्या बकऱ्या जर समजा आपण घेतल्या, हां. तर 3 लाख रुपये आपल्याला 1 वर्ष फेडायलाच भर जाते. हो, बरोबर. हां, 1 वर्ष गेलं की मग त्याच्यापासून आपण पुढं फायदाच. असं. मग तुम्ही 10 करू शकता, 20 करू शकता, 15 करू शकता. ते ठेवण्यावर आपल्या आहे मग. मग हे आता हे सगळ्या लोकांना काही माहिती नसते. ते कसं आहे, माहिती नसते कोणाले आणि कोणी करत नाही, कंटाळा करतेत. हां. चाराचा कंटाळाच आहे ना हे. हो, फिरून फिरून पायात चालले जातात. याच्यासाठी त्याला कष्ट करावं लागतील आहे. हां. तेव्हा त्याच्यापासून फायदा भेटते. आता शेतीत आपण कष्ट केल्याशिवाय भेटते का? नाही भेटत. नाही. तसं याचा फायदा आहे. असं आहे ते नाही. हो. खर्च भेटते, नाही तर भेटत नाही. आपण म्हणलं घरी म्हणलं तर नाही, बसून जमत नाही. मग व्यवसाय करायला पुरते. व्यवसाय करायला पुरते. एक नंबर फायदेशीर व्यवसाय आहे. हां. तुम्हाला या व्यवसायामध्ये मजा येऊ लागली करायला? करायला म्हणजे आम्ही त्याच्यापासून फायदा घेऊन आलो, त्याच्यामुळे आम्हाला जास्त इंटरेस्ट आहे त्याचा. इंटरेस्ट आहे. हां, चाराचा बी आणि त्याच्या लक्ष ठेवायचा बी. हं. आणि ठेवतो त्याच्या बिल गोष्ट ते आहे. तर बघा मित्रांनो, ते व्यवसाय पुरते हे म्हणते. आता मी तुम्हाला ऐकणी या व्हिडिओमध्ये पूर्ण सांगितलेलं आहे आणि मी आज नाही सांगितलं, यानेच सांगितलेलं व्यवसाय झिरोपासून कसं स्टार्ट केलं आणि कसा पैसा भेटते, कसा कमवायचा, कसं मेडिकल सगळी माहिती तुम्हाला ऐकणी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. मित्रांनो, याच्याकडे 100 बकऱ्या म्हणते आणि पिल्ले किती? 100 आहे. 100 पिल्ले आहे बी नाही म्हणते. तर एक पिल्लू केवढ्यात जाते मग? ते तसं जर आपण वागवण्यावर राहायचे. वागवण्यावर 3 महिन्याचं पिल्लू जर असलं तर 5-6 हजाराचं पिल्लू जाते. 5-6 हजाराचं पिल्लू जाते. ते चांगलं प्रॉफिट आहे. तुम्ही व्यवसाय करू शकता हे. जर तुम्हाला जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर तुम्ही लाईक, शेअर करा, कमेंट करा आणि शेतकरी मित्रांना सपोर्ट करा. तर मी असेच व्हिडिओ आणत राहतो. तुम्हाला जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर कमेंट करून सांगा, तर याच्यात काय चुकलं काय नाही. तर जय महाराष्ट्र.